नमस्कार मंडळी, स्वागत आहे. रेल्वे भरती मंडळाने 2025 साठी ज्युनियर इंजिनियर्सच्या भरतीची घोषणा केली आहे, ज्याची खूप जण वाट पाहत होते. चला तर मग या मोठ्या संधीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, आकडा बरोबर पाहिलात. तब्बल 2569 म्हणजे 2569 जागा. संपूर्ण देशभरात ही भरती होणार आहे, म्हणजे संधी खरंच खूप मोठी आहे. बरं, आता एवढी मोठी जाहिरात आहे तर सगळी माहिती व्यवस्थित समजून घ्यायला हवी, बरोबर? म्हणूनच आपण हे सगळं 6 सोप्या भागांमध्ये पाहणार आहोत. आधी संधी काय आहे ते बघू, मग पात्रता, अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असेल, महत्त्वाच्या तारखा आणि नियम, आणि शेवटी एक फायनल चेकलिस्ट. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळूया. 2025 ची ही रेल्वे संधी नक्की आहे तरी काय? ज्युनियर इंजिनियरसाठी काय काय आहे यात खास? तर इथे बघा, ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट ही सगळी सरकारी पद आहेत. आणि पगार 7th पे कमिशननुसार थेट लेवल 6 म्हणजे सुरुवातीलाच हातात 35,400 रुपये पगार येणार. करिअरची सुरुवात करण्यासाठी हे पॅकेज एकदम उत्तम आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजे पात्रता काय आहे? चला हे नीट समजून घेऊया, म्हणजे लगेचच कळेल की ही संधी आपल्यासाठी आहे की नाही. तो वयाची अट आहे 18 ते 33 वर्ष आणि हे वय 1 जानेवारी 2026 रोजी गृहीत धरले जाईल. इथे नीट बघा, खुल्या प्रवर्गासाठी जन्मतारीख 2 जानेवारी 1993च्या आधीची नसावी. तर ओबीसी आणि SC/ST प्रवर्गांसाठी यात सवलत आहे, त्यांच्या कट ऑफ तारखा वेगळ्या आहेत. आता शिक्षण, इथे गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा काही पदांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BSc असणं आवश्यक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ही पदवी किंवा डिप्लोमा तुमच्या हातात अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत असायला हवा. जे लोक फायनल रिझल्टची वाट बघत आहेत ते यासाठी पात्र ठरणार नाहीत. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, मेडिकल फिटनेस याला अजिबात हलक्यात घेऊ नका. रेल्वेचे मेडिकल स्टँडर्ड्स A3 पासून C1 पर्यंत खूप कडक असतात. आणि एक खास गोष्ट, ज्या पदांसाठी A3 मेडिकल स्टँडर्ड लागतं तिथे लेझिक सर्जरी केलेली असेल तर ते थेट अपात्र ठरू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे. चला, पात्रता तर समजली. आता अर्ज कसा करायचा याच्या स्टेप बाय स्टेप गाईडकडे जाऊया. ही प्रक्रिया एकदम सोपी करून पाहू. सगळ्यात आधी RRBच्या अधिकृत वेबसाईटवर एक अकाउंट तयार करायचं. मग आधार किंवा डिजिलॉकर वापरून आपली ओळख व्हेरीफाय करायची. आता तिसरी पायरी खूप महत्त्वाची आहे. अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त एकाच RRBची निवड करायची आहे. मग अर्ज काळजीपूर्वक भरायचा, लाईव्ह फोटो काढायचा आणि फी भरायची. झालं. 1 मिनिट, इथे थांबा. लाईव्ह फोटो कॅप्चर ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे अर्ज भरताना तुमच्या कॉम्प्युटरचा वेबकॅम किंवा फोनचा कॅमेरा सुरू होईल आणि तुम्हाला थेट फोटो काढावा लागेल. आधीच काढलेला फोटो अपलोड करता येणार नाही. यात चूक झाली तर अर्ज रद्द होऊ शकतो, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. अर्ज तर भरला, पण खरी कसोटी पुढे आहे. निवड प्रक्रिया म्हणजे परीक्षेपासून ते थेट रेल्वेच्या ट्रॅकवर जाण्याचा प्रवास. बघूया यात कोणते टप्पे आहेत. तर यशासाठी एकूण 4 टप्पे पार करावे लागतील. पहिला आहे CBT-I म्हणजे पहिली कम्प्युटरवरची परीक्षा. मग आहे CBT-2. यात पास झाल्यावर कागदपत्र तपासणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सगळ्यात शेवटी मेडिकल तपासणी. आता CBT-1 आणि CBT-2 मध्ये फरक काय? तर बघा, CBT-1 ही फक्त एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, म्हणजे गर्दी कमी करण्यासाठी. खरी मेरिट लिस्ट ही CBT-2च्या मार्कांवर बनणार आहे. CBT-1 साठी 90 मिनिटात 100 प्रश्न आहेत, तर CBT-2 साठी 120 मिनिटात 150 प्रश्न. आणि हो, विषय सुद्धा वेगळे आहेत. विशेषतः CBT-2 मध्ये टेक्निकल विषय जास्त महत्त्वाचे आहेत. आणि एक गोष्ट जी दोन्ही परीक्षांमध्ये सारखी आहे ती म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग. हो, दोन्ही CBT-मध्ये चुकीच्या उत्तरासाठी दंड आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नाचे 1/3 म्हणजे 1/3 मार्क कापले जातील. त्यामुळे जे उत्तर नक्की माहिती आहे तेच सोडवलेलं बरं. परीक्षा तर ठीक आहे, पण काही नियम आणि तारखा आहेत ज्यात चुकून अजिबात चालणार नाही. चला त्या महत्त्वाच्या डिटेल्सवर एक नजर टाकूया. या तारखा कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. अर्ज 30 ऑक्टोबर 2025ला सुरू होतील आणि 30 नोव्हेंबर 2025ला रात्री 11:59 वाजता बंद होतील. फी भरण्यासाठी 2 डिसेंबरपर्यंत वेळ आहे आणि अर्जात काही बदल करायचे असतील तर त्यासाठी 3 ते 12 डिसेंबरपर्यंतची विंडो मिळेल. पण शेवटच्या दिवसाची वाट बघू नका.
हा नियम नीट वाचा. हा थेट नोटिफिकेशनमधून घेतलेला आहे. जे उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज सादर करतील त्यांचे अर्ज सरसकट नाकारले जातील आणि त्यांना RRB आणि RRCच्या भविष्यातील सर्व परीक्षांपासून बॅन केलं जाईल. म्हणजे एकच अर्ज, तोही फक्त एकाच RRBमधून. ही चूक महागात पडू शकते. अर्जाची फी किती आहे? तर जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 500 रुपये, पण यातले 400 रुपये CBT 1 दिल्यानंतर परत मिळतील. आणि SC/ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक आणि इतर राखीव प्रवर्गांसाठी फी 250 रुपये आहे, जी CBT 1 दिल्यानंतर पूर्णपणे परत केली जाईल. ही खूप चांगली गोष्ट आहे. चला, आत्तापर्यंत आपण खूप माहिती बघितली. आता सगळं लक्षात राहावं यासाठी एक शेवटची फायनल चेकलिस्ट, म्हणजे यशासाठीचे महत्त्वाचे मुद्दे. तर काय लक्षात ठेवायचं? 1. फक्त एका RRBमध्ये अर्ज करा. 2. अर्ज करण्याआधी वय आणि शिक्षणाची पात्रता नक्की तपासा. 3. लाईव्ह फोटो काढण्यासाठी तयार रहा. 4. शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 विसरू नका. आणि 5. निगेटिव्ह मार्किंगसाठी एक चांगली स्ट्रॅटेजी बनवा. बस, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. तर मग भारतीय रेल्वेचं भविष्य घडवण्यासाठी मदत करायला तयार आहात का? या प्रश्नासोबतच आजचं हे विश्लेषण संपवूया. सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा.